अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जय शंकर। मैं कैलास का रहने वाला, मेरा नाम है शंकर। स्वामी भक्त हो, आज आपण शंकर महाराजांच्या जन्मदिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते आणि अधर्माचं साम्राज्य वाढू लागतं, त्या त्या वेळेला परमेश्वर विविध रूपामध्ये अवतार घेतो आणि आपल्या भक्तांचं कोट कल्याण करत असतो। धर्माची विस्कटलेली घडी पुन्हा व्यवस्थित करून धर्माची पुनर्स्थापना करत असतो। या पुनर्स्थापनेसाठीच जणू काही साक्षात शिवशंभूंनी शंकर महाराजांच्या रूपामध्ये कार्तिक शुद्ध अष्टमीला या भूतलावर अवतार घेतला आणि आपल्या सर्व भक्तांचं कोट कल्याण केलं। हम गया नहीं जिंदा याची पावती आपल्याला शंकर महाराजांच्या रूपात मिळते। शंकर महाराज हे सप्त चिरंजीवांपैकी एक असलेल्या हनुमंताचे अवतारही मानले जातात। त्यामुळे जसा हनुमंत चिरंजीव आहेत, तसेच हे शंकर महाराजही चिरंजीव आहेत, आजही आहेत। कार्तिक शुद्ध अष्टमीला त्यांची जन्मतिथी साजरी केली जाते। त्यांचं पुण्यस्मरण आजच्या या पवित्र अशा तिथीला करूया आणि शंकर महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया। कार्तिक शुद्ध अष्टमीला शंकर महाराजांची जन्मतिथी साजरी केली जाते। कार्तिक शुद्ध अष्टमी अर्थात दुर्गाष्टमी, वार सोमवार, इसवी सन 1800च्या सुमारास धनकवडीचा बादशहा शंकर महाराजांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो। इसवी सन जरी पक्क नसलं तरी तिथी मात्र पक्की, कार्तिक शुद्ध अष्टमी अर्थात दुर्गाष्टमी। शंकर गीतेमध्ये आपल्याला उल्लेख सापडतो, कार्तिक शुद्ध अष्टमी दुर्गाष्टमी, सोमवारचा तो दिवस लाभ अपूर्व जाहला, पुत्र लाभ झाला सुंदर, त्या दिवशी शंकराचाच होता वार, इसवी सन 1800च्या सुमारास। अहो, महाराष्ट्रातल्या पुण्यभूमीमध्ये वसलेलं नाशिक गाव, अहो जिथं शूर्पणखेचं नाक लक्ष्मणाने कापलं तेच नाशिक, प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेलं गाव, जवळच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर, निवृत्तीनाथांची समाधी, तर गहिनीनाथांची पुण्यभूमी ब्रह्मगिरी, 51 शक्तिपीठांपैकी सतीची हनुवटी ज्या ठिकाणी पडली ते नाशिक शहर। अशा या नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर नावाचं एक छोटंसं गाव। या गावात देवादिदेव महादेवांचा भक्त आपल्या पत्नीसह राहत होता। शंकराचे दोघेही निस्सीम भक्त। या भक्ताचं नाव होतं चिमणाजी आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं पार्वतीबाई। दोघेही शिवभक्त। दोघांच्या मुखामध्ये सतत शंकराचंच नाव, ओम नमः शिवायचा जप अखंड चालू असायचा। सोमवारचा उपवास करायचा, शिवाची उपासना करायची, शिवाला अभिषेक करायचा, शिवलीलामृताचं पारायण करायचं, म्हणजे अगदी सगळा दिवस त्यांचा शिवमय झालेला असायचा। शिवालयामध्ये दर्शनासाठी जायचं। अगदी दोघेही निष्ठावंत असे शिवभक्त होते। सतत शिवाच्या उपासनेमध्ये दंग। घर धनधान्याने भरलेलं होतं, रिद्धी-सिद्धी पाणी भरत होत्या, पण संसारात मात्र दोघांच्या एकच उणीव होती, पोटी संतान नव्हतं। पण त्याची खंतही त्यांना कुठे जाणवत नव्हती। आपल्या शिवभक्तीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता। आपल्या शिवाला सगळं कळतंय, तो योग्य ते करेल, मागायची काय ती आवश्यकता। एकदा ह्या चिमणाजींच्या स्वप्नामध्ये एक दिव्य पुरुष आले। त्या तपस्वी अशा पुरुषांनी त्यांना दृष्टांत देऊन सांगितलं की चिमणाजी, उठ झटपट, तुझे काबाड कष्ट आता संपले, सगळं दुःख दैन्य आता तुझं दूर होणार, तुला जे हवं आहे ते आता मिळणार। या अंतापूरजवळ दावल मलिक असा पीर आहे, तिथे जा आणि तुला तिथं एका झाडाखाली वाघ पहारे करत असलेले तुला दिसतील आणि त्या ठिकाणी तू जा, तुला तिथे एक बालक दिसेल, त्या बालकाला घरी घेऊन ये। चिमणाजीला अतोनात आनंद झाला। त्याने दृष्टांत आपल्या पत्नीला सांगितला। दोघांनाही परमानंद झाला। शिवशंभूंना त्यांनी वंदन केलं, पण बातमी मात्र गावभर पसरली। लोक उलटसुलट चर्चा करू लागले।
परंतु त्यांनी लोकांच्या चर्चेकडे बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि दृष्टांताप्रमाणे ते दोघंही जंगलात गेले. एका भव्य बिल्व वृक्षाखाली एक तेजस्वी बालक त्यांनी पाहिलं. तोच बाळाचं रडणं ऐकायला आलं आणि भानावर आले. एक वाघीण त्या बाळावरती उभी राहून दूध पाजीत होती. चिमणाजीनं धीर धरून अलगद बाळाला उचलून घेतलं आणि आपल्या पत्नीजवळ दिलं. दोघेही घरी पोहोचले. चिमणाजीला आज आकाश ठेंगणं वाटत होतं. त्याची उपासना फळाला आली होती. पुत्र लाभ झाला होता. वार सोमवार, शंकराचाच वार, कार्तिक शुद्ध अष्टमी. चिमणाजीने बाळाला हृदयाला लावलं. बाळाचे पटापट मुके घेतले आणि बायकोच्या मांडीवर ठेवलं. त्या क्षणी तिला पान्हा फुटला. मायेच्या पदराखाली तिने घेतलं. बाळ आणि माय तृप्त झाले. आनंदाश्रूंनी दोघांनी बाळाला अंघोळच घातली. सारे गावकरी जमले. त्या दिव्य बालकाला बघण्यासाठी गर्दी करू लागले. मातृहृदय तृप्त झालं होतं. लगोलग बारशाचा दिवस ठरला. मोठ्या थाटामाटात बारसं संपन्न झालं. अंतापूर गाव केळी कर्दळीच्या खांबांनी, शोभेच्या पताका मांडवांनी सजलं होतं. बाळाला पाळण्यात घालण्यात आलं आणि बालकाचं नाव ठेवण्यात आलं शंकर. सगळे सगळे सोयरे गावकरी जमले होते. खरंच ते गावकरी किती भाग्यवान असतील ना. त्यांना साक्षात शिवशंभूंचा अवतार असलेल्या शंकर महाराजांचं हे बारसं बघायला मिळालं आणि या बारशाचं जेवण जेवायला मिळालं. शंकर म्हणजे काय हो? क्षं म्हणजे कल्याण, तर कर म्हणजे जो करणार. शं करोति इति शंकरः, जो कल्याण करतो तो शंकर. शंकर महाराजांचं रूप कसं होतं? शंकर महाराज देहधारी रूपामध्ये 8 ठिकाणी वाकडे होते. उंची बेताचीच होती. डोळे मोठे टपोरे, जणू काही हिरेच. तितकेच विलक्षण आणि तेजस्वी. अतिशय लोभस असं हास्य त्यांच्या मुखावरती प्रगट होत असायचं. चेहऱ्यावर नेहमी बालभाव विलसत असायचे. महाराज आजाणूभाऊ अर्थात दाशरथी रामाप्रमाणे गुडघ्याखाली त्यांचे हात येत असत. कधी हातात अंगठ्या तर कधी गळ्यात कंठा, कधी पितांबर तर कधी दिगंबर अशी महाराजांची अवस्था असायची. शंकर महाराज पाहत असे, रूप काळे सावळे असे, शरीर यष्टी खुजी दिसे, अष्टावक्र बांधाच. अशा प्रकारे शंकर महाराजांच्या जन्मदिनाचीही कथा सांगितली जाते. शंकर गीतेमध्ये या सगळ्या प्रसंगाचं फार सुंदर वर्णन करण्यात आलेलं आहे. कार्तिक शुद्ध अष्टमी अर्थात दुर्गाष्टमी, वार सोमवार हा शंकर महाराजांचा जन्मदिवस मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो. धनकवडी या ठिकाणी महाराजांची समाधी आहे आणि या समाधीच्या समाधी मंदिरामध्ये तर फार मोठा उत्सव असतो. योगीराज सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे महाराज आणि सद्गुरू श्री शंकर महाराज यांचं अतिशय प्रेमाचं असं नातं होतं. त्यांच्या जीवनामध्ये घडलेले एक फार सुंदर प्रसंग आहे. परमपूज्य मामांच्या मातोश्री राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्ण कृपांकित कन्या परमपूज्य पार्वती देवी देशपांडे यांच्याकडे शंकर महाराज आवर्जून येत असत. ते मोठ्या प्रेमाने पूज्य मातोश्रींच्या हातचे सुग्रास जेवण करत असत. नंतर त्यावेळी तरुण असलेल्या परमपूज्य मामांच्या सायकलवर बसून त्यांना हवे तिथे नेऊन सोडायला सांगत. त्यावेळेस शंकर महाराज आणि पूज्य मामांच्या फार सुंदर गप्पा गोष्टी होत असत. परमपूज्य मामांना श्री स्वामी समर्थ महाराज सख्या म्हणत असत. त्यामुळे पूज्य मातोश्री आणि शंकर महाराजही पूज्य मामांना सख्या याच नावाने संबोधत असत. कार्तिक शुद्ध अष्टमीला शंकर महाराजांची जन्मतिथी आहे. या जन्मतिथीच्या निमित्ताने हा पूज्य मामा देशपांडे आणि शंकर महाराज यांच्यातला प्रसंग आपल्यासमोर सादर केला. शंकर महाराजांच्या जन्मतिथीचा प्रसंगही आपल्याला थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तेव्हा कार्तिक शुद्ध अष्टमी आणि कसा योगायोग आहे बघा. महाराजांची ज्या दिवशी समाधी घेतली वैशाख शुक्ल अष्टमीला, त्या दिवशीसुद्धा अष्टमी आणि वार सोमवार. त्यामुळे महाराजांची जन्मतिथीसुद्धा काय, कार्तिक शुद्ध अष्टमी आणि वार सोमवार असं हे जुळून आलेलं आहे. तेव्हा
कार्तिक शुद्ध अष्टमीला आपण शंकर महाराजांची जन्मतिथी साजरी करतो. तर शंकर महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि शंकर महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांवर बरसत राहो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. जय शंकर. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.